हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. तर सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आपल्या व्हिडिओचे 2 पार्ट तुम्ही पाहिलेच असतील. हा आहे आपल्या ट्रिपचा शेवटचा पार्ट. तर आम्ही संध्याकाळी पोचलो होतो तिथे आणि अगोदर जेवण वगैरे करून घेतलं, कारण बराचसा उशीर झाला होता आणि त्यानंतर आम्ही रूम शोधणार होतो. तर खूप प्रयत्नानंतर आम्हाला रूम भेटली बरं का, कारण खूप जास्त प्रमाणात गर्दी होती, सगळे हॉटेल्स वगैरे फुल होते. तर नशिबाने आम्हाला रूम भेटली तिथे. आराम वगैरे केला रात्री आणि आम्ही सकाळी तयार झालो बीचवर जाण्यासाठी. खूप जास्त एक्साईट होतो आम्ही तिथे जाण्यासाठी. तर तयार वगैरे झालो, तिथे थोडीशी व्हिडिओ वगैरे घेतले आणि रूमला बाय बाय करून निघालो आम्ही बीचकडे. तर गेलो गर्दी बघू शकतो तुम्ही, खूप जास्त गर्दी होती बरं का. तिथे पार्किंगला सुद्धा जागा नव्हती आणि गणपतीपुळे मंदिरात जायला तर बिलकुल जागा नव्हती तिथं. इतकी गर्दी. जर कोणी प्लॅन करणार असेल ना जायचा तर ऑफ सीझनलाच जा, कारण की अशा टायमाला जाणं म्हणजे खूप डेंजर बरं का. खूप जास्त गर्दी होती. तुम्ही बघू शकता जवळजवळ 3-3, 4-4 किलोमीटरच्या रांगा होत्या गाड्यांसाठी. पार्किंगलासुद्धा जागा नव्हती. हॉटेल्स फुल, पार्किंग फुल, भरपूर फुल होतं बरं का. तरी आम्ही कशीबशी गाडी काढली तिथून आणि त्यानंतर निघालो आरेवारे बीचकडे, कारण गणपतीपुळेच्या बीचवर खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही तिथलाच बीच निवडला. जास्त काही गर्दी नव्हती. व्हिडिओत बघू शकता तुम्ही, खूप लांबपर्यंत रांगा होता. बिचारे छोटे मुलं गाडीमध्ये. खूप गरम होतं, वरतून ऊन, त्यात आभाळ आलेलं, खूप जास्त गरम होत होतं. कसं बापरे, म्हणजे ना नशीब आमचं पटकन म्हणजे तिथून निघालो आम्ही त्या गर्दीमधनं. आणि तिकडे जाणाऱ्या गाड्या भरपूर होत्या आणि येणाऱ्या कमी होत्या, कारण जे येईल ते तिकडे जात होतं ना दर्शनाकडे, त्यांना काय माहिती ना पुढे एवढी गर्दी आहे. तर बीचवर वगैरे गेलो आम्ही. तर बघू शकता खूप छान. आणि आम्ही गेलो ना तिथे लगेच झिमझिम चालू झाली बरं का. आम्हाला वाटलं कशात येतो आहे पाऊस, पण खूप 1-5 मिनटं भरपूर पाऊस आला. आम्हालाच टेन्शन आलं की मुलांना घेऊन आता कुठं थांबावं, पण नशिबाने तो पाऊस गेला. तर गोलू डायरेक्ट सोडला का असं पळत सुटला बरं का तिकडे जायला बीचकडे. तेव्हा पण खूप जास्त घाबरलो आम्ही. बघू शकता तो सगळ्यात जास्त एन्जॉय केलं ना ते म्हणजे गोलू आणि पिऊने, कारण की आम्ही दोघं फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवायला होतो. जाऊ द्या म्हटलं, चला आता काय मुलांचंच म्हणजे त्यांच्या एन्जॉयमध्येच आपले एन्जॉय. तर बघा त्याला माहिती आहे ना मला शंख शिंपल्या आवडतात, म्हणून मी 1-2 गोळा केले होते अगोदर आणि त्यानंतर दोघं पण लागले बरं का. धर मम्मी गोळा करून त्यांना पोहता दिसलं का ते आणून द्यायचे मला. लगेच पाऊस चालू झाला बघू शकतो. पूर्ण भिजलो होतो आम्ही. आता वाटलं बापरे भरपूर पाऊस आला ना तर कसं अवघड व्हायचं आता, नाही का, हा पण प्लॅन फ्लॉप होईल आपला. तर तरी पण सुद्धा आम्ही एन्जॉय केलं. म्हटलं जाऊ द्या, आला तर आला पाऊस. पावसामध्ये थांबून 5 ते 10 मिनटामध्येच पाऊस गेला आणि लगेच ऊन पडलं. असं वाटलं पण नाही ऊन येईल. आणि मला एक असं बंद शिंपलं भेटलं बरं का. एक्साइटमेंट एवढी. व्हिडिओज वगैरे बघितले, त्याच्यामध्ये मोती निघतो बरं का. तर मी तो खोलतच नव्हता. म्हटलं जाऊ द्या आपण नंतर उघडूया. तर पाऊस गेला बघू शकतो मी. ऊन पडलं होतं अक्षरशः तिथे आणि पाऊस येऊन गेल्यानंतर खूप छान वातावरण झालं होतं तिथलं. आणि गोलू आणि त्याच्या पप्पांची मस्ती चालू होती इकडे, पिऊची गोलूची. जास्त पुढे नाही गेलो आम्ही, मुले होते म्हणून. आणि मी तर काय पोहलेच नाही, मला भीती वाटते पाण्याची खूप. आणि मी जर मध्ये गेले तर मग पोरं पण येतील ना माझ्या पाठीमागे, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही. आणि त्यानंतर जरा वेळ आलो आम्ही बाहेर, कारण जास्त वेळ पाण्यात पण असं कसं तरी होत होतं. तर म्हटलं चला जरा वेळ बसूया इकडे उन्हामध्ये. तर इकडे चालू होते आपले मातीचे उद्योग. तर गोलू आणि पिऊने बघा कसं छोटासा किल्ला तयार केला आहे त्या दोघांनी मिळून बरं का. छानपैकी खेळणं चालू होतं त्यांचं मातीमध्ये. फुल ऑन एन्जॉय केलं आहे त्यांनी, कारण पिऊला आणि मला खूप त्रास होतो बरं का प्रवासाचा. गोलूलासुद्धा होतो, पण ह्यावेळेस त्रास वगैरे काहीच झाला नाही, कारण मूड एकदम हॅप्पी होता. आणि त्यानंतर तिकडून उंट आलं बरं का. गोलू आणि पिऊची घाई तर खूप, की उंटावर बसायचं आणि बसवल्यानंतर 2 मिनटात चालायला लागलं का लगेच पिऊ ओढायला लागली, मला उतरायचं म्हणून. तिचं तोंड बघू शकता तुम्ही. तर ते दोघं उतरले आणि त्यानंतर मी एकटीच गेले. तर मला झिपलाईनला वगैरे पण जायचं होतं बरं का, पण झिपलाईनला कपल्स हे होते, एकट्याचं बंद झालं होतं. आणि हे पाऊस आल्यामुळे सगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज बंद होत्या. म्हटलं जाऊ दे, तसं पण मला जाता आलं नसतं मुलांना सोडून, कारण ते दोघांवर लक्ष नाही ना ठेवू शकणार, कारण की गोलू खूप जास्त पळतो तिथे. तर उंटाची स्वारी वगैरे केली आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघणार होतो, कारण लवकर निघलो तर घाट वगैरे क्रॉस करून आम्ही लवकरात लवकर जाणार होतो. तर घाटामधून तिथून आंबा सापडला बरं का आम्हाला. 2 आंबे सापडले घाटामध्ये. ते आंबे घेतले, करवंदी घेतल्या, जांभळं घेतले आणि एका हॉटेलवर जेवण करून मग आम्ही पुढे निघणार होतो. तर नंतरचे व्हिडिओ काही मी घेतले नाही, तसंच घरी आलो आणि आराम केला. तर कसा वाटला माझा कोकण ट्रिपचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत